जय शंकर दत्तगुरु नमस्कार. दिनांक 19 डिसेंबर 2025 माझा वाढदिवस आणि ह्या दिवसाची सुंदर सुरुवात कशी करावी हा विचार करत असतानाच भरभक्कम साथीदार असल्यावर काळजी ती काय. पतिदेवांनी ठरवलं अमावस्येचा दिवस आहे आणि महादेवाला अभिषेक करूया आणि ह्या सुंदर कार्याने पुन्हा एकदा नव्या उत्साहाने पुढच्या आयुष्याला सुरुवात करूया. मग काय ठरलं आणि सोबतीला अभिजित गुरुजी आणि संतोष गुरुजी असताना गुरुजींची काय ती कमी. निघालो आम्ही अतिप्राचीन संगमेश्वर महादेव मंदिराकडे. नाशिकमध्येच सावरगाव या ठिकाणी ही अतिशय सुंदर मंदिर आहे. हे गाव 1948 पर्यंत गोदावरी आणि कश्यपी या नद्यांच्या संगमावर पूर्व तीरावर होते. ब्राह्मणवाडे हे गाव उत्तर तीरावर होतं तर देऊळवाडी हे गाव पश्चिम तीरावर होतं. या तिन्ही गावांच्या मध्ये पूर्वीचे संगमेश्वर महादेव मंदिर होते. म्हणजे तिन्ही गावांचं श्रद्धास्थान म्हणून हे मंदिर पूजनीय होतं. त्या ठिकाणी आदिवासी महादेव कोळी लोकांची वस्ती प्रामुख्याने होती आणि ठराविकच ब्राह्मणांची घरं होती. त्यामध्ये ब्राह्मणांचे हे कुलदैवत संगमेश्वरच होतं. पंचक्रोशीतील इतर 20 गावेसुद्धा संगमावर अंत्यविधीसाठी येत असे. तेथे गोदावरी नदी उत्तरवाहिनी होती, त्यामुळे ते स्थान काशी समान गणलं जायचं. संगमापासून 1.5 किलोमीटरवर गोदावरी पात्रास चक्रतीर्थ म्हणून तीर्थकुंड होते. तिथे देवाने पुरातन काळात अमृतकुंभ पाडला होता. त्याचे थेंब या तीर्थावर पडल्याने चक्रतीर्थ अमृतमय झाले होते. म्हणून सावरगाव येथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरत असे. परंतु कालांतराने 1790 यावेळेस शैव आणि वैष्णव साधूंचे वाद मोठ्या विकोपाला गेले आणि त्या वादामध्ये युद्धसदृश क्रिया घडली आणि त्यामध्ये जवळपास 12,000 साधू मारले गेले. त्यावेळी खाकी आखाड्याचे महंत श्री दयारामदासजी यांनी पेशवे दरबारात तक्रार दाखल केली. तेव्हापासून पुढील सिंहस्थानमध्ये माननीय पेशवे यांनी ताम्रपत्रावर निर्णय देऊन त्यानंतरच्या सिंहस्थ आजपासून रामकुंडावर वैष्णव साधू आणि त्र्यंबकेश्वरात शैव साधू सिंहस्थ साजरा करतील असं सांगितलं गेलं. तो ताम्रपत्रावरचा निर्णय आजही चतुसंप्रदाय आखाडा पाळत आहे आणि आजही पुरावा म्हणून गंगापूर धरणाच्या पायथ्याशी तीर्थकुंड पाहावयास मिळतं आणि त्याच ठिकाणी अतिशय सुंदर असं संगमेश्वराचं स्थान आहे. या गोदावरी नदीला गोदावरीचा कंठही म्हटला जातो. जशी नर्मदा परिक्रमा होते त्याच पद्धतीने गोदावरी परिक्रमा असते आणि गोदावरीचा कंठ म्हणून हे स्थानसुद्धा अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. अतिशय भव्य अशी शिवपिंड असून पूर्णतः सकारात्मक ऊर्जेने भरलेलं हे वातावरण आहे. या ठिकाणी एका बाजूला कालभैरव आहेत, एका बाजूला हनुमानजी आहेत, एका बाजूला दत्त महाराज आहे, तर पाठीमागे अश्वस्थ पूजन करण्यासाठी छानसं पिंपळाचं झाड आहे आणि त्या ठिकाणी मुंजोबाचं स्थानही आहे. परिपूर्ण आध्यात्मिक वातावरणाने भरलेलं आणि महादेवाचे कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेणारं हे स्थान. त्या ठिकाणी वाढदिवसाच्या दिवशी सकाळच्या वेळेस आणि अमावस्येच्या काळामध्ये हा रुद्राभिषेक संपन्न झाला.